CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। जळगाव जामोद शहरातील गणेशनगर आणि शिक्षक कॉलनी परिसरात एका रात्री 2 घरफोड्यांच्या घटना घडल्या असून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने तसेच गॅस सिलेंडरसह एकूण 1,23,000चा ऐवज लंपास केला आहे। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मधुकर महादेव पुदाके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमधून 80,000ची रोख रक्कम, सोन्याचे कानातले, सोन्याची अंगठी, चांदीचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू असा 1,05,000चा ऐवज चोरून नेला। याच दरम्यान एकनाथ साळोकार यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला। त्यांच्या घरातून लहान मुलांचे चांदीचे दागिने, सुमारे 1 ग्राम वजनाची सोन्याची जुती तसेच इंडेन कंपनीचा रिकामा गॅस सिलेंडर असा 18,000चा ऐवज चोरीला गेला आहे। दोन्ही घरफोड्यांमध्ये मिळून 1,23,000चा मुद्देमाल चोरीस गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।